गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं असं एक पद आहे, जे पद काही दिवसांपासून रिक्त आहे, मात्र काही वर्षांपासून या पदाची प्रचंड चर्चा आहे. अनेकदा हे पद चर्चेत येत असतं. अनेकदा या पदावर कुणी बसावं, कुणी बसू नये, या सगळ्याविषयी चर्चा केली जाते. अर्थातच मी बोलतेय राज्य महिला आयोगाबद्दल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण असावं, कोण असू नये, यावर अनेकदा विचारमंथन होत असतं. गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर हे पद रिक्त झालेलं होतं आणि याच पदावरती रिटायर्ड IPS ऑफिसर मीरा बोरवणकर यांची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरताना पाहायला मिळत होती. त्यानंतर काल अचानकच या प्रकरणामध्ये त्यांची नियुक्ती कन्फर्म झाल्याचा आणि नियुक्तीच झाल्याच्या काही बातम्या ज्या आहेत त्या काही माध्यमांमधून समोर आल्या. सोशल मीडियावरती सुद्धा अशा पद्धतीच्या अनेक बातम्या पसरलेल्या होत्या. मात्र आता याच प्रकरणामध्ये खरंच मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाली की नाही याचं उत्तर त्यांनीच स्वतः दिलंय. मीरा बोरवणकर नेमक्या काय म्हणाल्यात पाहूयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला गेला तो रुपाली चाकणकर यांच्याकडून. गेल्या अनेक वर्षांपासून त्या या पदावरती होत्या. अनेकदा त्यांच्या या पदावर असण्यावरतीच टीका केली गेली. त्यांना या पदावर बसू दिलं जाऊ नये, त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांचा राजीनामा घ्यावा, असं अनेकदा म्हटलं गेलं आणि अर्थात आतापर्यंत तसं कधी घडलं नाही. मात्र अशोक खरात प्रकरणामध्ये 3 दिवसांच्या नंतर स्वतः रुपाली चाकणकर यांनी समोर येत त्यांचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद जवळपास महिनाभर झालेलं आहे. हे पद रिक्त आहे. राज्यात सध्या महिला अत्याचाराची इतकी प्रकरणं घडतात, विशेषतः लैंगिक अत्याचाराची, लहान मुलींवरच्या अत्याचारांची प्रकरणं इतक्या मोठ्या प्रमाणात घडतात की हे पद तात्काळ भरलं गेलं पाहिजे, कुणाची तरी नियुक्ती झाली पाहिजे. पण नियुक्ती होत असलेली व्यक्ती ही या पदाला साजेशी असली पाहिजे, कणखर आणि निष्पक्षपाती असली पाहिजे, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरत होती. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांमध्ये अनेक नेत्यांचे स्टेटमेंट जर आपण पाहिले तर अनेकांनी अशी मागणी केली होती की रिटायर्ड IPS ऑफिसर असलेल्या, सुपर कॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंवा लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीरा बोरवणकर यांना या पदावरती नियुक्त केलं जावं. अशीच मागणी परवाच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सुद्धा केली. मात्र जेव्हापासून रोहित पवारांनी ही मागणी केली त्यानंतर अचानकच दुसऱ्या दिवशी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती कन्फर्म झाल्याची सूत्रांची माहिती समोर आली आणि त्यानंतर संपूर्ण सोशल मीडियावरती आणि काही माध्यमांमधून सुद्धा तशा अनुषंगाच्या बातम्या पसरायला सुरुवात झाली. अनेकांनी मीरा बोरवणकर यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे ही बातमी किती खरी किती खोटी हे कुणालाच ठाऊक नव्हतं. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये मीरा बोरवणकर यांनी स्वतःच या प्रश्नाचं उत्तर दिलंय. त्या स्वतः सध्या भारतामध्ये नाहीयेत. त्यांनी असं सांगितलंय की मी उन्हाळी सुट्टीसाठी न्यूझीलंडमध्ये आलेली आहे पर्यटनासाठी आणि त्यामुळे इथे मला कॉन्टॅक्ट करता येत नाहीये किंवा माझा फोन अनेकांना बंद लागतोय. ज्यांचे काही फोन कॉल्स कनेक्ट होतायत त्या अनेकांचं हेच विचारण्यासाठी फोन कॉल्स केले जातायत की तुमची खरंच नियुक्ती झाली की नाही झाली. त्यामुळेच त्यांनी एक ऑफिशियल मेसेज त्यांच्या प्रतिनिधीमार्फत भारतात पाठवलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात मी भारतात नाही, मी पर्यटनासाठी न्यूझीलंडला आलेली आहे आणि आतापर्यंत मला कुठलीही विचारणा अशा पद्धतीची झालेली नाहीये की तुम्ही या पदावर काम करू इच्छिता का किंवा जर माझी नियुक्ती झाली असेल तर त्या अनुषंगाची कुठलीही माहिती मला देण्यात आलेली नाही. त्यामुळे अद्याप तरी माझी या पदावरती नियुक्ती झालेली नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. त्यामुळे ज्या काही माध्यमांमध्ये बातम्या चालू होत्या या सगळ्या बातम्या केवळ अफवा असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. मात्र जरी आता या अफवा असल्या तरी सुद्धा भविष्यात मीरा बोरवणकर यांची नियुक्ती या पदावरती झाली पाहिजे. आतापर्यंत त्यांनी जे काही धडाकेबाज काम केलंय, इथून पुढे सुद्धा त्या महिला आयोगाच्या पदावरती महिलांसाठी अशाच पद्धतीनं काम करतील असा विचार डोक्यात बाळगून अनेकांनी ही मागणी केली आहे. अर्थात आता या पदावरती कुणाची नियुक्ती केली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.